माता की जय श्री राम। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की हर हर। प्रभाग क्रमांक 11 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत सर्वदेव युवराज कोंडिबा, सौ रामपुरे शारदाबाई विजय, सौ कडगंची मीनाक्षी दत्तात्रय, श्री पोन्नम अजय चंद्रकांत यांच्या प्रचारार्थ ज्यांनी मला आमदार म्हणून घडवलं असे सोलापूर जिल्ह्याचे नेते, अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते व आज प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवारांना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी, सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्याचबरोबर या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने पदाधिकारी श्री सतीश भरमशेट्टी असतील, प्रकाश मंता असतील, गणेशजी चौटे असतील, गंपलेजी असतील आणि ज्यांची प्रतिमा या उमेदवारीवरनं त्यागमूर्ती म्हणून निर्माण झाली असे श्री या प्रभागाचे नगरसेवक राजकुमारजी हंसाटेजी व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनींनो, कधी ना कधी पक्ष माझ्या नेतृत्वाचा, माझ्या उमेदवारीचा विचार करेल। आज इतके लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवाभाऊंनी सांगितलं की 1500 रुपये आम्ही तुम्हाला चालू करू, आमदारकीला योजना चालू केली, पैसे खात्यात पाठवले, त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक प्रचार करायचे की लाडकी बहीण चालणार नाही, लाडकी बहीण बंद पडेल। परंतु आज वर्ष झालंय लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। उद्याच्या मकर संक्रांतीच्या आधी 2 महिन्याचे 3000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आज भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आमदार सचिन दादा आहेत, मी आमदार आहे, पालकमंत्री आहेत। मी सगळ्या बहिणींना सांगेन की आम्ही तुम्हाला शब्द देतो की फक्त 1500 रुपयावरती आम्ही थांबणार नाही, तर ज्या वेळेस महापालिकेमध्ये भाजपाचे सरकार पुन्हा येईल, या प्रभागातले 4चे 4 उमेदवार भाजपाचे निवडून येतील। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू की साहेब आपण 1500 रुपयावरची ही योजना 2100 रुपयाची केली पाहिजे आणि आपल्या महिलांचा सन्मान केला पाहिजे। मागच्या 1.5-2 महिन्याच्या कालावधी मी पाहायचो अनेक लोक प्रचार करायचे स्थानिक उमेदवार हवा, बाहेरचा नको। एका प्रभागामध्ये 40-50 नगर असतात, प्रत्येक नगरातनं जर उमेदवार द्यायचं म्हणलं तर मग काय 40-50 उमेदवार उभा करायचे का? सर तुम्ही काळजी करू नका, तो विरोध तुम्हाला जनतेचा नव्हता, ही जनता तुमच्या पाठीशी आहे। काही कार्यकर्त्यांना स्वतःला उमेदवार व्हायचं होतं, ते काही लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीचे बातम्या पेरायचे, द्वेष पेरायचे। परंतु मी जबाबदारीने सांगेल, मी आमदार झाल्यानंतर या भागासाठी जी काही निधी मागितली ती राजकुमार हंसाटे सरांनी मागितली आणि त्यांच्या शब्दाला मान ठेवून मी 1ही रुपया या ठिकाणी कमी पडू दिलेला नाहीये।